देऊ की सुंदरशी संधी प्रभूने आपल्याला दिली पुन्हा एकदा पौलाचं जे एफिसकरास पत्र आहे त्यामधून शिकण्याची। तरुणांचा बायबल स्टडी फार सुंदर चालू आहे, मला तुम्हाला सांगू दे। आणि काल जो आजचा विषय आहे त्याला अनुसरून म्हणजे काही दिवस झालं मी जेव्हा मेसेजेसची तयारी करत आहे तर मला इझी पडलं त्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी। आणि काल काही प्रश्न मला विचारण्यात आले, तरुणांनी विचारले त्यांच्या बायबल स्टडी मध्ये, आणि जे प्रश्न आपल्या संदेशाला अनुसरून आहेत त्यामुळे काही गोष्टी आहेत मी तुम्हाला रिपिटेशन मध्ये सांगतो म्हणजे तुम्हाला समजावयास थोडस मदत होईल। एफिसकरास पत्र ज्यावेळेस पॉल लिहित आहे आपल्याला, आपण दरवेळेस याचा गोषवारा जो आहे तो पाहत असतो की पॉल एफिसकरास मंडळीला पत्र लिहित आहे। एकूण 6 अध्याय आहेत आणि पहिले 3 अध्याय हे सांगत आहेत की आपली निवड कुठली आहे, आपलं पाचारण कुठलं आहे, तारण प्राप्त झालेल्या लोकांना हे सांगण्यात येत आहे। नंतर तारण प्राप्त झालेल्या लोकांनी कशा रीतीने राहावं यासाठी एफिसकरास पत्र अध्याय 4 पासून ते अध्याय 6 पर्यंत आपल्याला सांगण्यात येतं। आणि आपण जो शास्त्रभाग वाचलेला आहे एफिसकरास पत्र 4था अध्याय आणि वचन 25 पासून ते 32 पर्यंत, आणि आपण दरवेळेस सांगत आहोत की हा तो जो मथळा आहे, जो काळा मथळा लिहिलेला आहे तो दिनचर्येकरता नियम असं सांगण्यात आलेला आहे। आणि दिनचर्येकरता नियम म्हणजे आपल्या दिवसभरामध्ये ज्या काही गोष्टी होतात, ज्या काही घटना होतात त्यामध्ये तुम्ही कशा रीतीने जगावं हे आपल्याला सांगण्यात येतं। प्रियांनो, मला पुढे जाण्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की हे का असं इथं लिहिण्यात आलेलं आहे, याचा उद्देश काय। काल बायबल स्टडी मध्ये तरुणांच्या हे मी सांगितलं, पण पुन्हा एकदा मी तुम्हाला आणि मागच्या वेळेस पण मेसेज मध्ये मी सांगितलेलं होतं, पण समजावं या उद्देशानं पुन्हा एकदा आपण ज्या मेसेज करत चाललेलो आहोत आपल्याला मार्गदर्शन मिळावं या उद्देशानं मी पुन्हा एकदा तुम्हाला त्या ठिकाणी येतो। त्यानं हे लक्षात घ्या की आपण सर्वांची जी निर्मिती आहे आदाम आणि हवेद्वारे परमेश्वरानं त्याच्या इमेज मध्ये केलेली होती। आणि इन हिज इमेज गॉड हॅज क्रिएटेड अस, त्याच्या इमेज मध्ये त्यानं जे आपल्याला निर्माण केलेलं आहे त्याच्या प्रतिरूपामध्ये त्यानं आपल्याला निर्माण केलेलं आहे। त्याचं प्रतिरूप म्हणजे नेमकं काय, तर वचना आधारित ज्यावेळेस आपण थोडीशी पडताळणी करतो तर त्याच्या गुणवैशिष्ट्या जे आहेत त्या गुणवैशिष्ट्यानुसार तुमची आणि माझी निर्मिती झालेली आहे। तर प्रत्येक गुणवैशिष्ट्य जे देवबापाचं होतं तो देण्याचा प्रभूनं आपल्याला प्रयत्न केलेला आहे। आणि मग प्रगट झालेली जी पवित्रता आहे ती तपासण्यासाठी प्रभूनं जे एदेन बागेमध्ये 2 झाडं लावलेली होती, आणि प्रगट झालेली पवित्रता मनुष्य ज्यावेळेस त्या फळांकडे पाहतो तिथं तो आकर्षित होतो, आणि आकर्षित होऊन अशा काही गोष्टी तो पाहतो की त्याचं जे मन आहे ते त्या ठिकाणी आकर्षित होतं, आणि प्रभूने लावून दिलेली जी आज्ञा आहे ती आज्ञा तो मोडत आहे। परमेश्वरानं त्याला त्याच्या प्रतिरूपाचं निर्माण केलेलं आहे, आणि परमेश्वराची जी प्रतिरूप आहे त्या प्रतिरूपाप्रमाणे तो बनल्यानंतर प्रश्न फक्त आहे की देव जसा पवित्र आहे तशी पवित्रता त्या मनुष्याची आहे का, ही जी तपासणी आहे ही तपासणी त्या 2 झाडांमधून होत होती। पण मनुष्य हा मूळतः देवाच्या प्रतिमेप्रमाणे जो बनवला गेलेला आहे त्याला देवच काय ते बनायचं होतं, म्हणून त्यानं काय केलं, जी देवाने दिलेली आज्ञा आहे तिचा मोड केला आणि तो त्या पापात पडला। लक्षात घ्या, ज्या वेळेस मनुष्य पापात पडला तो डागाळला गेला। आणि काल लेकरांना मी समजावून सांगत असताना सांगितलं डागाळलं जाणं म्हणजे काय। तर आता जर समजा आपण या ठिकाणी बसलेलो आहोत, आपण जर आपल्या बॅक साईडला बघितलं तर एक व्हाईट पडदा आहे, बरोबर आहे, आणि त्या व्हाईट पडद्याकडे आपण बघितलं, आपण म्हणतो किती चांगला व्हाईट आहे। सकाळीच मला डॅडी म्हणाले की एक काम करूया, तो पडदा ना इकडून असा पलटी मारूया। मी म्हटलं का बरं, तिथं डाग लागलेला आहे की तो आपला काय होतं निदर्शनास्पद करून तो डाग येतो। म्हणजे डागाळलेला म्हणजे काय की तो व्हाईट पडदा आहे आणि त्या व्हाईट पडद्यावर काय आहे, डाग आहे, त्यामध्ये धब्बा आहे। तर त्याला पुसण्यासाठी किंवा त्याचा तो डाग जाण्यासाठी तुम्हाला माहित आहे की कोणीही सक्षम नाही की तो डागाळलेला मनुष्याचा डाग घालवू शकेल। तर त्यासाठी फक्त आणि फक्त देवच आणि खंडणी भरून प्राप्त केलेलं जे रक्त आहे त्याच रक्ताद्वारे तो डागाळलेलापणा जाऊ शकतो। म्हणून मनुष्याची प्रतिमा डागाळली, आणि ज्यावेळेस मनुष्याची प्रतिमा डागाळली, देवानं ज्या प्रतिरूपाचं मनुष्याला निर्माण केलेलं आहे त्या प्रतिरूपाचा जो मनुष्य आहे तो मनुष्य पापी झाला। आता हे किती डेंजरस आहे मी तुम्हाला सांगतो। देवाच्या प्रतिमेप्रमाणे बनवलेला मनुष्य म्हणजे गुणवैशिष्ट्य त्यामध्ये घातलेले होते, तो मनुष्य हा पापी झाला। म्हणजे जे काही त्याचमध्ये होतं ते पाप झालं। म्हणजे हा मनुष्याचे विचार, पाहण्याची शक्ती,
विचार करण्याची शक्ती, बोलण्याची शक्ती, व्हॉट एव्हर यू टेक, जी काही गुणवैशिष्ट्य त्याला देण्यात आलेली ती सर्व गुणवैशिष्ट्य डागाळली गेली. आणि त्यामुळे काय झालं, त्याची विचारशक्ती ही पापमय झाली. म्हणून आज आपण का म्हणतो की आपले प्राथमिक विचारच पापी असतात. आणि त्यामुळे यातून तुम्हाला आणि मला कोण शुद्ध आणि पवित्र करू शकेल या डागाळलेल्या मनुष्याला, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि म्हणून पॉल काय करत आहे, इफिस्करास पत्र याचा 1, 2 आणि 3 अध्याय तो सांगत आहे की किती डेंजरसली मनुष्य हा डागाळलेला होता. आणि त्यामुळे त्या मनुष्याचा प्रवेश नरकामध्ये सुनिश्चित केलेला होता, की प्रत्येक मनुष्य हा देवाच्या क्रोधाखाली आणि त्याला मरावा असंच होतं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त, आणि म्हणून पॉल काय करतो, अध्याय 1, 2, 3 तो तुम्हाला आणि मला सांगतो की पहा, जगातून त्याने तुमची आणि माझी निवड केलेली आहे, जगातून त्याने तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. म्हणून यू अँड मी आर ब्लेसेड वन, आपण आशीर्वादित आहोत. प्रियानो, हे फार महत्वाचं आहे बरं का. काल त्या बायबल स्टडी मध्ये तरुण असेच प्रश्न विचारत होते, आणि कधी कधी त्या तरुणांना समजून की प्रश्न विचारतायत पण तो किती महत्वाचा प्रश्न आहे. त्यात असं होतं, एक प्रश्न असा होता की मग देवबाप ना, आपण ज्यावेळेस आपण हे जीवन जगतो आणि देवबाप मग किती कष्ट आहे, किती दुःख आहे, त्रास किती आहे, तो सैतान आहे, अमुक आहे तमुक आहे, त्रास देतो, किती कठीण आहे हे जीवन. आपला पाहण्याचा ह्या जगाचा दृष्टिकोन असा आहे की यार खूप टफ चाललंय. पण इनस्टेड आपला दृष्टिकोन काय हवाय की किती आशीर्वादित आहोत आम्ही, कारण जो प्रवाह नरकाच्या दिशेने चालू आहे, जो नरकाकडे चाललेला आहे, त्यामधून देवाने तुम्हाला आणि मला निवडलं. अँड दॅट्स वाय वी आर ब्लेस्ड. पाहण्याचा दृष्टिकोन काय की पहा, तुम्ही आणि मी जगाच्या रहाटीप्रमाणे जगणारे, आणि ज्यावेळेस या जगाचा अधिपती आज्ञाबद्ध लोकात राहत असताना त्याच्या रहाटीप्रमाणे जगणारे, अंशतः क्रोधाची प्रजा असणारे, त्यातून प्रभूने तुम्हाला आणि मला निवडलं. म्हणून तुमचा आणि माझा जो दृष्टिकोन आहे तो नेमका काय असला पाहिजे की हाऊ ब्लेसेड मी, की डागाळलेला मी, त्या माझं पाप शुद्ध आणि पवित्र करण्यासाठी येशू ख्रिस्ताचं रक्त, आपण म्हणतो ना एक ऍड येतात बघा डिटर्जंटचे, कोण डाग साफ करेल, मग प्रत्येक डिटर्जंट वाला म्हणतो की आम्ही डाग साफ करू, आमचं डिटर्जंट घ्या, ते खूप सॉलिड आहे. प्रियानो, हा जो डाग आहे, पापमय डाग, तो फक्त ख्रिस्ताचं रक्त, दुसरं काहीच नाही, त्याला साफ झाला. आणि त्याचं नीतिमत्व मिळाल्यावर मग पॉल अध्याय 4 पासून पुढे सांगतो की मग आता जगावं कसं. आणि मग आपण जे मेसेजेस ऐकले ना, तुम्ही बघा, लबाडपणा, चोरी, हे जे मेसेजेस आपण ऐकत आहे ते काय, मूळ स्वभाव पातकी आहे. मग जे तुम्ही साफ केलेले आहात, जे तुम्ही तारण प्राप्त केलेले लोक आहात, जेव्हा ते तुम्ही जीवन जगता, तुम्ही कसं फाईट करावं या देहमय गोष्टींसाठी, ह्या देहाच्या गोष्टींसाठी. म्हणून पॉल एनकरेज करतो विश्वासणाऱ्यांना. म्हणून पॉल याविषयी सांगतो दिनचर्येमध्ये, म्हणजे तुमची धाव कुठे आहे, मूळतः मी लबाड, मूळतः मी चोर, मूळतः मी असा आहे, कारण का आदमापासून मिळालेलं आहे मला, माझं मूळ बिलकुल असं आहे. म्हणजे मी मुख खोललं, मी तोंड खोललं तर शोधावं लागतं की खरं कधी बोलतोय बाबा तू. मी विचारांना सुरुवात केली तर माझे विचार, अरे क्या यार लोभ आहे इधर, माझ्या मनामध्ये लोभ या लागलाय, माझ्या मनामध्ये हाव आहे, माझ्यामध्ये लस्ट आहे, आणि ही वासना, हे लस्ट, हा मोह, हे सगळं मजमध्ये आहे. आणि त्यामुळे काय झालंय, पापमय. देवाच्या प्रतिमेप्रमाणे बनवलेला मनुष्य डागाळला गेला, त्याचे प्राथमिक विचार डागाळले गेले. आणि त्यामुळे पॉल काय करत आहे की आता मग तुम्ही ज्यावेळेस जीवन जगता, जीवन जगत असताना रेमेडी तो देते प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक गोष्टीला रेमेडी देते तो. हो, हे होते बघा तुमच्याकडून, हे करा, अरे तुम्ही हे करता बघा, हे करा, कारण का मूळ तुम्ही तसे आहात, तो म्हणतो मूळ मी तसा आहे. आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीची रेमेडी आहे. मग लबाडेपणाची रेमेडी तो सत्य म्हणतो, कारण का मूळ लबाडीकडे आपण नाही आकर्षित होतो, मूळ चोरीकडे आपण आकर्षित होतो, मूळ वासनेकडे आपण आकर्षित होतो. आणि तो मूळ पुढचं सांगतो, खाली गेल्यावर कन्क्लूड पण करतो. बघा तो काय म्हणत आहे, मी पुन्हा सांगतो बघा, 25 पासून पुढे वाचू, समजायला मदत होईल.
यास्तव असत्याचा त्याग करून तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्याबरोबर सत्य बोला. रेमेडी आहे, कारण आपण एकमेकाचे अवयव आहोत. का बरं? तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. कारण का? रागावर असताना सूर्य मावळू नये, सैतानाला वाव देऊ नका. मूळ आहे हे. काय? हे मूळ आहे. आकर्षित होणं, जाणं, सगळं मूळ चालू आहे. पुढे बघा काय म्हटलंय, चोरी करणाऱ्याने पुन्हा अगदी चोरी करू नये. मूळ आहे ते, की मी तिकडे आकर्षित होतोय. लोभ मूळ त्यामध्ये आहे, आदामाद्वारे आलेला आहे माझ्या शरीरामध्ये, मी तिथे आकर्षित होत आहे, म्हणून चोरी करू नये. तर काय करावं ना, आजचा जो मेसेज आहे, तर मग काय करावं? ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट अत्यंत आवश्यक आहे आपल्या सर्वांसाठी. ओके, इथे जे बसलेले आहोत आपल्या सगळ्यांसाठी ही गोष्ट फार आवश्यक आहे. ती गोष्ट कोणती आहे बरं? पॉल सांगत आहे, जे चोरी करणाऱ्याने पुन्हा अगदी चोरी करू नये. आपला मागच्या रविवारचा संदेश होता. तर रेमेडी काय बघा, रेमेडी ही आहे, तर काय करावं? तर गरजवंताला द्यावयास आपल्या जवळ काही असावे, म्हणून जे उत्तम ते आपल्या हातांनी उद्योग करीत राहावे. म्हणजे सगळ्यात पहिले काय बघावं की गरजवंत आहे का. मग गरजवंताला द्यायचं आहे. मग गरजवंताला देत असताना, अरे उसको जरा गरज आहे, तू देता है क्या? त्याला जरा गरज आहे, तू देतोस काय? तर गरजवंत जर आहे तर गरजवंताला देण्यासाठी, हे पहा, घेण्यासाठी नाही. आता हे पॉल का म्हणत आहे? जसं मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं की इफिस्करास पत्र इथं आपल्याला एक दिसतं, पण पॉलानं ऑलरेडी इफिस्करास लोकांना प्रेषितांच्या कृत्यामध्ये लिहिलेला आहे आणि तो बोललेला आहे. तर आपण काय करू, इफिस्करास पत्रामध्ये सेम गोष्ट इथं जी सांगितलेली आहे तीच गोष्ट तो इफिसच्या लोकांना समोरासमोर पण सांगतो. कारण हा घोळ जो आहे ना, तो ख्रिस्ती विश्वासामध्ये आहे. त्या घोळचं निदान तो करतो. पहा बरं, इफिस्करास पत्र 20 प्रेषितांची कृत्य 20 अध्याय, प्रेषित 20. सर्वजण माझ्या संगती काढा. प्रेषित 20 आणि माझी इच्छा आहे आपण 31 पासून वाचूया. आपला फोकस 35 वर्ष आहे, पण आपण 31 पासून वाचू. बघा तिथे काय म्हटलं. पुन्हा तो इफिसच्या लोकांबरोबर या ठिकाणी बोलत आहे आणि इफिसच्या लोकांबरोबर बोलत असताना तो काय म्हणतो बघा, यास्तव सावध असा आणि मी 3 वर्ष रात्रंदिवस अश्रुगाळीत प्रत्येकास बोध करणे थांबवले नाही, याची आठवण करा. इफिसच्या लोकांना तो म्हणतो, आता मी तुम्हास देवाकडे व त्याच्या कृपेच्या वचनाकडे निर्वितो. तो तुमची वृद्धी कराव्यास, पवित्र केलेल्या सर्व जनांमध्ये तुम्हास वतन द्याव्यास तो समर्थ आहे. जसं तो पवित्र जनांविषयी बोलत आहे. पुढे म्हणतो बघा, मी कोणाच्या सोन्याचा, रुपयाचा किंवा वस्त्राचा लोभ धरला नाही. पॉल म्हणतो, मी कोणाच्या सोन्याचा, वस्त्राचा लोभ धरला नाही. पुढे तो असं म्हणतो, का बघा, तो असं म्हणत आहे, माझ्या व माझ्या सोबत्यांच्या गरजा भागवण्याकरिता याच हातांनी मी सेवा केली, हे तुम्ही जाणून आहात. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की पॉल जो आहे तो स्वतः कष्ट करत होता. पहा, ज्यावेळेस तो मंडळांमध्ये गेला त्यावेळेस अंतुखिया, थैसलिका ह्या ज्या मंडळ्या होत्या त्या फार सदृढ होत्या. म्हणजे त्या काय करत होत्या, त्या खूप जास्त पैसा जो आहे तो पौलाला सेवेसाठी देत होत्या. काही स्त्रिया होत्या जे कदाचित स्त्रियांचं ज्यावेळेस आपण सेमिनार घेऊ ना त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन स्त्रियांनो, त्याच्यामध्ये फिबी नावाची एक स्त्री होती. ती स्त्री बिझनेस वुमेन होती आणि ही स्त्री पौलाला खूप जास्त हेल्प करणारी होती फायनान्शियली. तर काही स्त्रिया, काही लोक जे काय करत होते, पौलाला मदत करत होते फायनान्शियली. तुझ्याजवळ किती आहे यापेक्षा आम्हाजवळ जर आहे तर ती आम्ही सेवेसाठी देत आहोत. ओके, त्यांनी हे नाही म्हटलं, पौला तुला तर थैसलिकाचे लोक देत आहेत ना, तुला तर अंतुकियाचे, त्यांनी पाहिलं की तो सेवा करत आहे ना, त्याला गरज असेल आणि वी नीड टू प्रोव्हाइड हिम. आणि त्यांनी त्याला दिलं, पौलाला त्यांनी दिलं, पौलाला ते घेतलं. तो करिंथमध्ये गेला आणि त्याने पाहिलं की मंडळी नवीन आहे, लोक नुकतेच विश्वास देतात आणि मग ते लोक देण्यासाठी सक्षम नाहीयेत किंवा त्यांना देण्याचं समजत नाही. मग पौलानं काय केलं, पौलानं त्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली आणि गरजा भागवायला सुरुवात केली. तीच गोष्ट इफिसियल मध्ये पण त्यानं केली. तो म्हणतो मी अश्रुगाळत प्रार्थना केला. म्हणजे ज्या ठिकाणी मंडळी सक्षम नाहीये त्या ठिकाणी पौलानं काम केलं आणि काम करून त्यानं काय केलं, गरजा भागवल्या, कुणाच्या स्वतःच्या पण आणि त्याच्या संगती असणारे जे सोबती आहेत त्यांच्या पण. म्हणजे त्यांनी काम केलं. उद्देश काय होता काम करण्याचा, की प्रियजनांच्या गरजा भागवल्या जाव्या, प्रियजनांच्या गरजा, आणि तो एक मात्र उद्देश होता, ही गरजा भागवणं, आणि त्यांनी ते केलं. पहा आता हे फार इम्पॉर्टंट आहे खालचं वचन. बघा तो काय म्हणत आहे. तो असं म्हणतो, सर्व गोष्टीत मी तुम्हाला कित्ता घालून दाखवले की तसेच श्रम करून
तुम्ही दुर्बळांना सहाय्य करा. काय करा म्हणजे तुम्ही श्रम करा आणि जे दुर्बळ आहे त्यांना तुम्ही सहाय्य करा. बर, कोण दुर्बळ बरं? तुम्ही बाहेर जाताना दुर्बळ बघावे का? दुर्बळांकडे लक्ष द्यावं का? तर पॉल स्पेसिफिकली काय म्हणतो बघा. नाही, पॉल स्पेसिफिकली म्हणतो मंडळीतील बंधुगण. कुठे म्हणताय बघा, कलसे राजपत्र 6 अध्याय आणि 11 वचन. त्यानं कुठल्या दुर्बळांना सहायता केली? कलसे राजपत्र 6 अध्याय आणि 11 वचन. काय म्हणत आहे बघा त्या ठिकाणी तो कलसे गलती 6 अध्याय आणि 6 पासून जर वाचलं तर आपल्याला कळेल. 10 वचन आहे बघा. गलती राजपत्र 6 अध्याय आणि 10 वचन. तर मग आपणाला प्रसंग आहे त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वास बंधूचं बरं करावं. आणि त्याच्या वरची जर वचन आपण वाचली तर तो फायनान्स विषयी बोलत आहे बरं का. ओके, गरजा भागवणं म्हणजे फायनान्स विषयी बोलत आहे. मग फायनान्स कसा? माझ्याकडे भरपूर आहे हे घे, नाही, ते करण्यासाठी तू कष्ट करायला पाहिजे. म्हणजे तू कष्ट करून स्टार्ट कुठून करत आहे? विश्वास बंधूचं बरं करावं. जर तुम्ही अजून थोडं वर गेले तर तुम्हाला समजेल तो बोलत आहे की सेवा करणाऱ्यांना द्यावं, त्यांना कमी पडू नये. खाली तो येतो म्हणजे सेवा करताय त्याच्यामध्ये तुमचा हातभार असावा, तो सांगत आहे. खाली येत आहे तो म्हणतो पहा, हे कुणाला बोलत आहे? तो मंडळीला सांगत आहे, मंडळीतील लोकांना सांगत आहे की गरजवंत तुम्ही पाहणं गरजेचं आहे. तुम्हाला दिसलं की गरजवंत आहे, यू शुड बी देअर, स्टँड फर्म ना, मी करत आहे, मी हेल्प साठी उभा आहे. तुम्हाला दिसत आहे की या ठिकाणी गरज आहे, तुम्हाला त्या ठिकाणी उभं राहणं आवश्यक आहे. लक्षात घ्या. ओ उनको जरा गरज आहे, प्रोव्हाइड करो. ओ भाऊ त्याला जरा गरज आहे, त्याला तुम्ही नाही, मी काय करत आहे, मी काय करताय. समजा तुम्ही या मंडळीमध्ये आहात आणि तुम्ही या मंडळीमध्ये उपस्थित आहात, तुम्हाला समजलं की इथे गरज आहे, गरज आहे म्हटल्या मी सक्षम आहे, माझ्याकडून आहे तेवढं मी पुढे येऊन द्यायला तयार आहे. हे गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला गरज दिसत आहे, यू शुड बी देअर, ऑलवेज बीन. ओके, कधी ह्यासाठी मागं पाहू नका, कारण त्यासाठी तुम्ही अपॉइंटेड आहात. बघा, प्रेषित पॉल पुन्हा प्रेषितांच्या कृत्यात काय म्हणत आहे. पुन्हा 20व्या अध्यायात जाऊ आणि 35व्या वचनाकडे पाहू. प्रेषितांची कृत्ये 20वा अध्याय आणि 35वा वचन. ओके, तो काय म्हणत आहे बघा. तसेच श्रम करून तुम्ही दुर्बळांना सहाय्य करावे आणि घेण्यापेक्षा देणे यात धन्यता आहे. ओके, असे जे प्रभू येशू स्वतः म्हणाला त्या वचनाची आठवण ठेवा. कोण म्हणाला? खुद्द प्रभू येशू, की घेण्यापेक्षा देण्यामध्ये धन्यता आहे. आणि मी तुम्हाला एक एनकरेज करेन बरं का, मार्क माय वर्ड्स, तुम्ही जर एकदा सुरुवात केली ना देण्यासाठी, त्याच्यामध्ये एवढा आनंद आहे, कदाचित तुम्ही थोडं देण्यासाठी सुरुवात करा अँड देन सी की प्रभुदेवा ती जी शांती, ते जे समाधान तुम्हाला आहे ते किती अद्भुत रीतीने देईल. पण देण्यासाठी जो कॉलम आहे शास्त्राचा, तो कॉलम तुम्ही पहा. तो कॉलम काय म्हणत आहे? पहिली गोष्ट, तुम्ही श्रम केलेलं पाहिजे. ओके, लक्षात घ्या. श्रम करण्यासाठी कधीही मागं पुढे बघू नका. देवबापाला आळशी लोक आवडत नाहीत. ओके, आळशी अजिबात नाही आवडत. ते काम करणारे, श्रम करणारे लोक आहेत. ओके, श्रम, प्रत्येक व्यक्तीने काय करावं? श्रम करावं, घाम गाळावा, प्रत्येक व्यक्तीने काम करावं, प्रभूची इच्छा आहे. ओके, आळशी नाहीये. मी तुम्हाला आळशीचं उदाहरण दिलेलं होतं की खूप लोक काय असतात? आळशी असतात. राहू दे ना, काय गरज आहे ना. नाही, श्रम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या श्रमा संदर्भात पॉल काय काय म्हणतो बघा. पॉल असं म्हणतो, पहिले थेसलोनिकरास पत्र 4 अध्याय आणि 11 वचन. श्रम करण्याविषयी पॉल काय म्हणत आहे बघा. त्याने कित्ता घालून दिलेला आहे 4 अध्याय आणि 11 वचन. थेसलोनिकरास पहिलं पत्र 4 अध्याय आणि 11 वचन. मी वाचतो, लक्ष द्या. बाहेरच्या लोकांबरोबर सभ्यतेने वागावे आणि तुम्हास कशाचीही गरज पडू नये म्हणून तुम्हास आज्ञा केल्याप्रमाणे स्वस्थ राहणे, आपल्याला आपला कारभार करणे आणि आपल्या हाताने काम करणे याची हौस तुम्हाला असावी. काम करण्याची हौस असायला पाहिजे. अरे मी काम करत नाही, मला हौस असायला पाहिजे काम करणे. आणि बघा, बाहेरच्या लोकांबरोबर सभ्यतेने इन द सेन्स काय माहितीये का, जेव्हा तुम्ही काम करता, कष्ट करता, त्यावेळेस लोकांना नाव ठेवायला तुम्हाला जागा नाही मिळत. आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये तुमचं नाव वाखण्याजोगं असणं आवश्यक आहे. आणि म्हणून पॉल म्हणतो, मी तुमच्या समोर कित्ता घालून दिलेला आहे, त्याप्रमाणे तुम्ही तशा प्रकारे जीवन जगा, श्रम करा. श्रम करायला कधीही मागं पुढे बघू नका, हे तो ते आपल्याला शिकवत आहे.
दुसरे थेसलिक करारपत्र याचं 3रा अध्याय आणि 8वं वचन. दुसरे थेसलिक करारपत्र 3रा अध्याय आणि 8वं वचन बघा. तो पुन्हा त्या ठिकाणी काय म्हणतो, आणि आम्ही कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही, तुम्हातील कोणावर भार घालू नये म्हणून आम्ही श्रमाने व कष्टाने रात्रंदिवस काम केलं. तो पुन्हा सांगतो, आम्ही काय केलं, रात्रंदिवस काम केलं. तो थेसलिकाच्या लोकांना म्हणत आहे बरं का, जे थेसलिकाचे लोक त्याला फायनान्स नंतर दिला, सेवेला प्रोव्हाइड झाले, त्या लोकांना तो म्हणतो की पहा, आम्ही तुम्हाला त्रास नाही दिला आमच्या संदर्भात, आम्ही सुद्धा कष्ट केलेलं आहे, असं थेसलिकाच्या लोकांना तो म्हणत आहे. पुढे बघा अजून काय म्हणतात, 10 आणि 11 वचन आणि 12 वचन. आम्ही तुम्हाजवळ होतो तेव्हाही कोणाला काम करण्याची इच्छा नसली तर त्यांनी खाऊ नये अशी तुम्हाला आज्ञा केली. बघितलं का, म्हणजे तो इतकं स्ट्रिक्टली सांगत आहे काम करणं किती महत्वाचं आहे, की आयत बसून खाऊ नये, काम करावं, कष्ट करावं. कारण का, जोपर्यंत आपण कष्ट नाही करणार तोपर्यंत तुम्हाला देण्यामध्ये धन्यता नाही येणार. पुढे तो काय म्हणतो बघा, 11 वचन. तरी तुम्हामध्ये कित्येक अव्यवस्थितपणाने वागणारे, काही एक काम न करणारे व लुडबुडे आहेत असे ऐकतो. याने कॉम्बिनेशन आहे बरं का. ओके, हे कॉम्बिनेशन कुठलं आहे माहिती आहे का, की काम न करणारे सदैव लुडबुडे असतात. आणि कॉम्बिनेशन फार पहिल्यापासून आहे. तुम्ही जर बघितलं, जे कोणी काम करत नाही ते आवाज खूप जास्त करतात, दगा खूप असतो त्यांचा, दाखवणं खूप जास्त असतं. त्याने हे कठीण आहे आणि हे कॉम्बिनेशन कधी जाणार नाहीये. जे लोक कष्ट करतात, जे लोक काम करतात, ते लोक काम असतात म्हणजे एकदम शांत असतात आणि त्यांच्या जीवनातून ते दिसतं, ते लुडबुडे होतात. आणि जे प्रौढ असतात ना, जे मॅच्युअर इनफ असतात, ते लगेच समजतात की कोण कसे. हे कॉम्बिनेशन शास्त्रानुसार आहे बघा. तरी तुमच्यामध्ये कित्येक अव्यवस्थितपणे वागणारे आहेत, काही एक काम न करणारे व लुडबुडे आहेत असं मी ऐकतोय. थेसलिकाच्या लोकांना तुम्हाला असे लोक आहेत जे लुडबुडे झालेले आहेत. 12 वचन काय म्हणतं बघा, पुन्हा तो त्यांना, अशा लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामाने आज्ञा व बोध करतो की त्यांनी स्वस्थपणे काम करून आपलेच अन्न खावे. स्वस्थपणे काम करून काय करावं, आपलेच अन्न खावं. काही लोक आहेत जे स्वतः कष्ट करत नाहीयेत, पण इतरांच्या कष्टावर जगण्याची त्यांची इच्छा असते. तुम्हाला आठवतं, एलीची 2 मुलं होती, इनफॅक्ट सेवा करणारी लोक. एलीची 2 मुलं काय करायचे, आईत खाऊ होते. आणि जे आईत खाऊ जे होते त्यांची इच्छा अशी होती की ज्या वेळेस प्रभूला होमार्पण अर्पण्यात येत होतं, ज्यावेळेस मांस असायचं, त्यावेळेस त्यांच्याकडून तो दास यायचा, त्यांना काहीच घेणं देणं नव्हतं काय तिथं. ते यायचे गंगाळामध्ये, त्या ठिकाणी जे मांस आहे त्याच्यामध्ये त्रिशूल मारायचे आणि मांस घ्यायचा प्रयत्न करायचे खायसाठी. आईत खाऊ, काहीच त्यांना काम नाही, काही करायचं नाहीये. ज्यावेळेस देवाचा संदेश येतो आणि एलीला दोष लावायला येतो, त्यावेळेस एलीला तो असं म्हणतो, तुम्ही आईत खाऊन जाडे होत चाललात आणि तुम्हाला काहीच वाटत नाही. प्रियानो, अशा अनेक लॉट आहेत ज्यांना सेवेसंदर्भात पण कष्ट करायचं नाहीये. भरपूर लोक आहेत ज्यांना कष्ट करायचं नाहीये. कष्ट नेमकं काय आहे, मंडळीसाठी प्रार्थना करणं, देवाचं वचन तयार करणं, त्यांची काळजी घेणं, योग्य मेंढपाळतीनं त्यांना वचनाचं मार्गदर्शन करणं, आध्यात्मिक दृष्टिकोनातून वारंवार त्यांना त्यांचे दोष दाखवणं, त्यांना सद्बोध करणं आणि त्यांना नीतिमत्वामध्ये चालवण्यासाठी पवित्र आत्म्यानुसार मार्गदर्शन करणं, हे त्यांचं काम आहे. पण त्यांना ते करायचं नाहीये. त्यांचं लक्ष, त्यांचं ध्येय फक्त पोट झालंय आणि त्यांच्यावर जो प्रभाव आहे तो ह्या जगाचा आहे. त्यांचं लक्ष ह्या जगाकडे आहे. कारण का, जसं मी तुम्हाला सांगितलं की मुळामध्ये आदमापासून हा पाप मनुष्याकडे आलेला आहे आणि तो या मूळ त्या जगाकडे आकर्षित होतो आणि त्यामुळे हे पण आकर्षित झालेत. म्हणून कष्ट करण्यासाठी ते नाकार देत आहेत, कष्ट करण्यासाठी त्यांना त्रास होत आहे. पण आयत खाण्यासाठी, आयता पैसा मिळवण्यासाठी ते वेगवेगळे हातखंडे अपनावतात. आणि हे चालू आहे का? पॉल म्हणतो बिलकुल चालू आहे, हे होत आहे. आणि थेसलिकाच्या लोकांना पण म्हणतो, तुमच्या मंडळीमध्ये अनेक लोक आहेत जे हे करतात. ना, आपल्या मुंबई लँग्वेज मध्ये आपण बोलवचन म्हणतो बघा लोकांना. आपण एखाद्याला, अरे भाऊ हा बोलवचन आहे. बोलवचनाचा अर्थ काय बरं?
हा लंबी लंबी फेकतो, हा येतो आणि बम फेकतो. जे प्रौढ आहे त्यांना समजतं की हा फेका लागलाय, पण जे प्रौढ नाहीत त्यांना कळतच नाही, ते पकडूच शकत नाहीत, ते त्या प्रवाहामध्ये वाहत जातात, त्यांना कळत नाही. हे कुणाच्या नावाखाली होतं? हे बिलकुल त्या प्रभूच्या नावाखाली होत आहे. तुम्ही जागृत राहायला पाहिजे. पॉल म्हणतो की आमच्याकडे पहा. पॉल सांगत आहे की आम्ही कसं केलं बघा मंडळांमध्ये, तुम्ही तशाच प्रकारे करा. पुढे बघा, तो थांबत नाही, तो अजून एक्सप्लेन करतो देवाचं वचन. इनफॅक्ट नीतिसूत्रामध्ये पण आपल्याला सांगतो. नीतिसूत्रामध्ये काय म्हणतं बघा, नीतिसूत्र 21वा अध्याय, नीतिसूत्र 21 आणि वचन 26, त्याच्यामध्ये आपल्याला शिकवण काय बघा. सलमोन राजा फार सुंदर रीतीने कष्टाविषयी शिकवण देतो. नीतिसूत्रे 21 आणि वचन 26. मी 25 आणि 26 वाचतो बरं का. आळशाची वासना त्याला मारून टाकते, कारण त्याचे हात श्रम करण्यास कबूल नसतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की आळशी जो असतो तो कधी श्रम नाही करत, आणि त्याची वासना काय, काय काम करायचंय, काय कष्ट करायचंय. तो कष्ट करण्यासाठी काय करतो सदैव असतो, ते आळशीपणा करतो. लक्षात घ्या, जे तुम्ही सगळे तरुण पण या ठिकाणी आहात, हे वय आहे, तुम्हाला कष्ट करायचंय, तुम्हाला स्ट्रेच करायचंय, तुम्हाला काम करायचंय. ह्याला कधी मागं बघू नका, आळशी तर बिलकुल बनू नका, कारण त्यासाठी आपल्याला पाचारण नाहीये. आळशी काय करतो, आपल्या वासनेंकडे धावतो. आळशीपणा नको. स्ट्रेच युअर सेल्फ, स्ट्रेच युअर सेल्फ फार आवश्यक आहे. कारण मी ज्यावेळेस तरुणांचं सेमिनार घेतो, मी एनकरेज करत असतो की सेवेमध्ये या, सेवा करा प्रभूची. कारण का, खूप गरज आहे सेवेसंदर्भात, खूप मोठं पाचारण आहे. आता मी जस्ट सूचनेनंतर तुम्हाला लिस्ट वाचून दाखवली की कुठे कुठे सेवेला जात आहे, तुम्हाला कशी प्रार्थना करायची आहे. कधी कधी लिटरली असं वाटतं की आपण ना जर पायालाच आपण चाकं लावली असती तर किती चांगलं झालं असतं. म्हणजे धावपळ जी आहे ना ती कशी करू, कुठं देवाचं वचन नेऊ, कसं सांगू. पण ही आवड, ही हाऊस जी आहे ना, ही असायला पाहिजे. त्याच प्रकारे कामासंदर्भात तुम्हाला हाऊस असायला पाहिजे, तुमचं ध्येय असायला पाहिजे. कारण आळशी काय करतो, आळशीची वासनाच त्याला मारून टाकते. आळशीची वासना काय, आळस. वचन काय म्हणतं बघा, कोणी दिवसभर लाभाची हाव धरितात, धार्मिक देतो त्याला हात आखडीत नाहीत. बघितलं काय झालेलं या ठिकाणी. वचन सांगत आहे दिवसभर लाभ आणि हाव धरतात. कोण, आळशी. ही वासना आहे त्याची. अरे हे मिळालं तर कसलं भारी आहे, ते मिळालं तर कसलं भारी आहे, मला बंगलो असायला पाहिजे, मला गाडी असायला पाहिजे. आळशी बसून नुसतं काय करतो, मोठी मोठी फेकतो. मला काही वर्षांअगोदर त्या व्यक्ती आठवतो, तो बिलकुल काही काम नाही करायचा आणि त्याचं वय अराउंड 50 वर्ष होतं. खूप वर्षात अगोदरची गोष्ट आहे, एक 12 ते 15 वर्ष अगोदरची गोष्ट. आणि जेव्हा कधी त्या व्यक्तीला मी भेटायचो, तो मला असं बोलायचा की पाळक साहेब, माझं 1 करोडचं काम होणार आहे, 50 लाख चर्चला. मला तो भेटला, मला पाळक साहेब 1 करोडचं काम होणार आहे, 50 लाख चर्चला. इथं आपण मस्त चर्चची बिल्डिंग बांधूया, है ना, 1, 2, 3 माळ्याची. आणि मी जो आहे तो नुसतं त्याकडे बघायचो की तो काहीच काम नाही करायचा. आणि तो माझं 1 काम होणार आहे, माझं 1 काम होणार आहे. आणि तो हे मला कित्येक वर्ष, अराउंड मी 7 वर्ष त्या ठिकाणी सेवा करत होतो. तो मला 2 वेळेस भेटला की म्हणा, पाळक साहेब 1 करोड 2 करोड आहेत आपल्याकडे. खोके खोके म्हणायचं, खोके आहेत पाळक साहेब, मिळणार आपल्याला. तो अजून माणूस तसाच आहे, अजून जिवंत आहे बरं का, तसाच आहे. नुसतं बोलायचं, कष्ट कष्ट झिरो, कष्ट काहीच नाही. पण कसं आहे माहितीये का, की वन साईड, दे बापा तुला देणार तर आहे ना, मग मला असेच दे, असंच मिळू दे मला. नाही, कारण वचन आपल्याला सांगायला बघा,
नीतिसूत्रेमध्ये नीतिवचन आपल्याला अशी सांगतात की पहा, कोणी दिवसभर लाभाची हाव धरतात, हे आळशी दिवस लाभ लोभ. पण धार्मिक जो आहे तो देतो, हात आखडत नाही. पण धार्मिक काय करतो माहितीये का? धार्मिक म्हणजे त्यानं स्वतःचं नीतिमत्व स्वतः नाही मिळवलं. ज्याला ख्रिस्ताचं नीतिमत्व मिळालं तो धार्मिक. तो नीतिमान काय करतो? तो कधी हात आखडत नाही. त्याला दिसलं की गरज आहे, दोवळणी बिड, हो ऐका ऐका, इथं द्यायला आपलं बरं का मी, नाही, तो कधी हात आखडत नाही. ही विल बी द फर्स्ट पर्सन टू गिव्ह. फर्स्ट पर्सन टू गिव्ह. आता मी इथं चर्चमध्ये आलो आणि मला एक ना SMS आला आणि खाली ना मला एक मेसेज आला की काही रुपये मला असे पाठवलेत कोणीतरी, आणि खाली एक वाक्य लिहिलंय, सोली दिओ ग्लोरिया. ओके, एवढंच फक्त लिहिलंय. आणि मला माहित नाही की त्याला माहित आहे की नाही, की गरज आहे नाहीये, बट ही सेन्स आता आल्यावर जस्टची गोष्ट आहे. आणि त्याने खाली सोली दिओ ग्लोरिया म्हणून, आणि मी तो वाचला, मी त्याला आमेन म्हणून पाठवलं. मला तुम्हाला काय सांगायचं आहे की जो धार्मिक आहे ना तो कधी हात आखडत नाही. तो म्हणतो की मला ठाऊक नाही, गरज आहे, पण मी देणार, मी देणार, सेवेसाठी मी देणार. आणि स्टॉप. ते आवश्यक आहे, ते फार गरजेचं आहे. का बरं? मूळ स्वभाव काय? मूळ पापी स्वभाव आहे. यार नाही यार, राहू दे यार, काय करायचंय. पण त्याच्यावरची मात जेव्हा तुमचं डागाळलेलं व्यक्तिमत्व साफ करण्यात येतं, साफ केल्यावर तुमची जी कृती आहे ती कृती नेमकी काय? कॅल गिव्ह. तो कधी हात आखडता नाही घेणार. विल बी द फर्स्ट पर्सन, अँड दॅट शुड बी युअर ॲटिट्यूड. का? दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना जे मूळ पापी स्वभाव आहे तो तुम्हाला याच साईडला ढकलणार, आळशी व्यक्तिमत्वाकडं, चोरी करण्याकडं. मग ती देवाची पण असू दे बरं का, काय गरज आहे ना, काय गरज नाहीये, मग देवाची पण चोरी करा, देवाच्या पैशांची. राहू दे, काय पॉकेट मध्ये, ते कशाला, राहू दे, आमचं भरतो. मूळ स्वभाव, त्याच्यावर मात करावी, पॉल शिकवत आहे. नेक्स्ट थिंग बघा, लगेच त्याच्यानंतर पॉल काय म्हणतो? मूळ स्वभाव. पुढचं वचन बघा, मूळ स्वभाव. लगेच इफिस्करास पत्र, आता 4 अध्याय आणि 29 वचन. मूळ स्वभाव बघा काय? मूळ स्वभाव आहे, तुमच्या तोंडवाटे कोणतेही अमंगळ भाषण न निघो. मूळ स्वभाव काय आहे? की अमंगळ भाषण निघणार. आपण पाहिलं, लबाडी आहे, मूळ स्वभाव. राग आहे, मूळ स्वभाव. चोरी आहे, मूळ स्वभाव. खाली येतो आपण, काय आहे? आळशी पण आहे, मूळ स्वभाव आहे. प्रत्येक गोष्टीवर मात करायला सांगतो. खाली येतो परत, पॉल म्हणतो तुमच्या तोंडातून कोणतंही अमंगळ भाषण न निघो. मूळ स्वभाव काय? तोंड खोललं की आपल्या तोंडातून काय येतं? भाषण. कसलं भाषण आहे त्याचं पॉल डिस्क्राईब करतो बघा लगेच 5व्या अध्यायामध्ये. 5वा अध्याय वचन 4 डिस्क्राईब काय करतो बघा. काय आहे बघा अमंगळ भाषण म्हणजे नेमकं काय आहे? तर तो म्हणतो बघा, अमंगळ भाषण हे आहे, अमंगळपण म्हणजे काय? बाष्कळ गोष्टी, बाष्कळ भंपक गोष्टी, बाष्कळ बोलायचे. अरे जरा लगाम घाल. नाही, मी म्हटलं ना पाळक साहेब 1-2 करोडचे आहे आपल्याकडे काम. बाष्कळ बोलायचंय, फक्त काय करायचं? बोलून टाकायचं. बाष्कळ बोलणं. टवाळकी, कधीही बघितलं टवाळकी करतात. कधी एकत्र भेटले काय करायची? टवाळकी करून टाकायची. कुठे लगेच काय म्हणतात बघा, टवाळकी. याचा उच्चारही न हो, म्हणजे हे तुमच्याकडून अपेक्षित नाही. मूळ स्वभाव काय आहे की आम्ही हे करतो. मूळ पापी स्वभाव काय आहे की आम्ही इकडे आकर्षित होतो. तुम्ही जर नोट डाऊन करू लागले तुम्हाला दिसेल बघा, ज्या ठिकाणी 2-3 लोक येऊन एकत्र बोलत असतात आणि जर ते टवाळकी करतायत, तुमची नाही बरं का, पण तिसऱ्याची, आणि तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित आहात, यू एन्जॉय दॅट. मूळ स्वभाव, वी एन्जॉय दॅट. हा बराबर चालू आहे. हा मग त्याच्यामध्ये आपण पण 4 गोष्टी सांगतो. बाष्कळपणा. अरे तू ऐसा, मैं ऐसा, तू हा, मी तसा. बाष्कळ गोष्ट बोलायला आम्हाला काय जातं? लोक बोलायला काही पैसे थोडी पडतात, बोला. म्हणजे हा मूळ स्वभाव जो आहे तो तिकडे तुम्हाला घेऊन चाललाय. वचन काय म्हणतं बघा पुन्हा तो,
बाष्कळ गोष्ट याचा उच्चारही न हो, ती उचित नाही पौल म्हणतो. बोलतो ते उचित नाही. का बरं? तर त्याऐवजी उपकार स्मरण हो. म्हणजे वेन यू कम टुगेदर, वेन यू कम टुगेदर, तुमच्या तोंडातून काय आला पाहिजे? उपकार स्तुती, थँक्स गिव्हिंग, परमेश्वराला त्याला धन्यवाद देणं, परमेश्वराचा गौरव करणं. आणि मग तीच गोष्ट पुन्हा बघा इफिसियन्स 4 अध्याय आणि वचन 29 तो एक्सप्लेन करतो. तो काय म्हणतो बघा, तुमच्या तोंडावाटे कोणतेही अमंगळ भाषण न निघो, कोणतंच अमंगळ भाषण न निघो. जपून राहा. आजकाल अमंगळ भाषणामध्ये ना, अमंगळ म्हणजे जिथं मंगळ नाहीये, मंगळ म्हणजे चांगल्या प्रकारचं योग्य संभाषण, योग्य शिक्षण, योग्य सांगणं असं नाहीये. आज लोकांना ना योग्य शिक्षण ऐकायचंच नाहीये, सुशिक्षणाची आवडच नाहीये. लोक काय म्हणतात माहिती आहे का सध्या? फक्त स्माइल करून बोला, गोड बोला, हर्टफुल बोलू नका, लोकांना आवडतं. मग त्या स्माइल बोलण्यामध्ये कितीही अमंगळ बोलण्यात येऊ, नो प्रॉब्लेम, चालतं. स्माइलशील, प्रेमानं, पाठीवर हात लावून कितीही अमंगळ बोला, पण पाठीवरून हात न फिरवता लांबून फक्त असं बोला की नाही, पापी आहे, तारणाची गरज आहे ख्रिस्ताच्या वचनाकडे. लोकांना ते ऐकायचं नाहीये, लोकांना तो शब्दच ऐकायचा नाही, कारण लोक ऑफेंड होतील. कारण थोडं जपणं आवश्यक आहे. बघा काय म्हटलं या ठिकाणी पुन्हा, की तुमच्या तोंडावाटे कोणतेही अमंगळ भाषण न निघो, तर गरजेप्रमाणे आध्यात्मिक उन्नतीकरिता जे काही उपयुक्त तेच मात्र निघो. म्हणजे ज्याद्वारे आध्यात्मिक उन्नती होते तेच तुमच्या तोंडातून निघालं पाहिजे, दुसरं काहीच नाही. तुम्ही ज्यावेळेस एकत्र बसता, बोलता, तुमच्या मुखातून काय निघत आहे? ऍडिफिकेशन होत आहे समोरच्या बंधूचं, बहिणीचं. तुम्ही थोडासा विचार करा की मागील आठवड्यामध्ये मी ज्या ज्या लोकांसंगती बोलले, मी कुणाचा आध्यात्मिक उन्नती केलेली आहे का? आमच्या बोलण्यानं आध्यात्मिक वाढ झालेली आहे का? जर नाही झालेली आहे तर आपल्याला विचार करायला पाहिजे की माझं जे बोलणं आहे ते बाष्कळ आहे का? मी फक्त असं बोलत आहे म्हणून बोलत आहे का? कारण माझं पाचारण काय? माझं पाचारण हे आहे की आध्यात्मिक उन्नती करिता बोलावं. तुमच्याद्वारे आध्यात्मिक उन्नती झालेली आहे का विचार करणं आवश्यक, आणि त्यासाठी आपलं पाचारण आहे. पण झालंय असं की मूळ पापी स्वभाव असल्या कारणानं आपलं अटेन्शन आणि आपलं अट्रॅक्शन हे अमंगळ गोष्टींकडे अधिक होतं. आपण तिकडे आकर्षित होतो. काल मी मुलांना शिकवत असताना सांगितलं की बाह्य शक्ती ज्या आहेत, तो सैतान असो, ते जग असो, ते तुम्हाला मोहात पाडण्यासाठी आकर्षित करत आहे. आणि मुळात आपण लस्टफुल असल्यामुळं, वासनेनं भरले असल्या कारणानं, पापी स्वभाव असल्या कारणानं काय होत आहे की बाह्य शक्ती ज्या आहेत, तो सैतान असो की जग असो, जे तुम्हाला मोहात पाडतं, जे आकर्षित करतं, तिकडे तुम्ही आपोआप काय होता? आकर्षित होता. म्हणून पॉल काय सांगत आहे की तुमच्या ह्या दैहिक स्वभावाला तुम्ही काय करा? मारा, त्याला चेचा. कारण ते तुम्हाला बाष्कळ गोष्टींकडे, अमंगळ गोष्टींकडे आकर्षित करत आहे. तुम्हाला त्या ठिकाणी थांबवणं गरजेचं आहे, विचार करणं आवश्यक आहे की या माझ्या जीवनाद्वारे कुणाची आध्यात्मिक उन्नती होत आहे का? लीव एव्हरीथिंग असाइड. तुमच्या बोलण्याद्वारे तुमच्या बहिणीची, भावाची, तुमच्या पत्नीची जी जवळ आहे तिची आध्यात्मिक उन्नती झालेली आहे का? तुमच्या लेकरांची तुम्ही आध्यात्मिक उन्नती करताय का? तुमच्या नवऱ्याची तुम्ही आध्यात्मिक उन्नती केलेली आहे का? बाहेरच्या लोकांना जाऊ दे, बोलण्याला तुम्ही केलेलं आहे का? का आपण तोंड खोललं रे खोललं, बाष्कळ गोष्टी बोलायला मोकळे. आपण तोंड खोललं रे खोललं, आपण टवाळकी करायला मोकळे. आपल्या मुखाद्वारे आपण काय बोलत आहे याविषयी विचार करणं गरजेचं आहे. कारण अमंगळ गोष्टींकडं मूळतः पापी स्वभाव असल्यानं आपण तिकडे आकर्षित होत आहोत. आपल्याला जपणं गरजेचं आहे, आपल्याला थांबणं आवश्यक आहे. कारण मूळ पापी स्वभाव तिकडे तुम्हाला उत्तेजन देऊन आकर्षित करत आहे. यासाठी
की तेने करून ऐकणाऱ्यास कृपादान प्राप्त व्हावं. जे ऐकणारे लोक आहेत त्यांना कृपादान मिळावं. कलसे पत्र 3 अध्याय आणि त्याचं 8वं वचन बघा, बिलकुल तेच तुम्हाला आणि मला सांगत आहे. ते असं म्हणतं, परंतु आता क्रोध, संताप, दृष्टपण, मुखानं निंदा व स्वीकार करणं ही सर्व आपल्यापासून दूर करा. मूळ पापी स्वभाव तिकडे जात आहे. शिव्या द्यायला आमचं तोंड सदैव तयार असतं, पण तारण प्राप्त झालेले जे लोक आहेत ना ते ह्याच्यापासून दूर राहतात. मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो माझ्या जीवनाविषयी. मी ज्यावेळेस सांगलीमध्ये होतो आणि माझं वयाच्या 17 वर्षापर्यंत मी सांगलीमध्ये होतो. जेव्हा मी टीन झालो, ओके, 13, 14, 15, 16 आणि 17, हे जे माझे वर्ष आहेत, तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी माझ्या मित्रांना कधीच नावानं हाक नाही मारली. मी माझ्या प्रत्येक मित्राला शिवीनं हाक मारली. तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्यावेळेस समजा असे मुलं थांबायचे, आमचे ग्रुप ज्यावेळेस थांबायचे आणि मी असा लांब आहे आणि मी लांबून एखादी शिवी दिली, तर त्या ग्रुपमध्येच म्हणजे 15-20 जणांचा ग्रुप आहे, त्या ग्रुप मधून फक्त एकच मुलगा टर्न आउट होणार मी एक शिवी दिल्यावर. का माहित आहे? कारण ती त्या मुलाची शिवी होती. म्हणजे तुम्ही विचार करा, त्या 15 लोकांना 15 शिव्या कन्फर्म होत्या. हे कधीची गोष्ट आहे? ही तारणं अगोदरची गोष्ट आहे. तारणानंतरची परिस्थिती काय माहितीये का, की मला ते लक्षातही नाहीये. इवन एकदा मी बसून ना विचार करत होते की ते मुखावाटे येईल का बाहेर. देवबाप तुमची डागाळलेली जी प्रतिमा आहे ना ती पूर्णतः स्वच्छ करतो. तुम्हाला तो पूर्णतः स्वच्छ करतो. मूळ स्वभाव काय? मूळ स्वभाव पापी आहे. ते कराव्यास धावतो, ते करण्यासाठी उत्तेजन मिळतं. हे मला माहित नाही तुम्ही हे ऐकलं की नाही, आमच्या गावाकडनं शिव्यांचं कॉम्पिटिशन असतं. तुम्हाला माहित आहे? कधी ऐकलं हे तुम्ही? अरे कॉम्पिटिशन असतं. म्हणजे आम्ही लोक तरुण मुलांना एकत्र उभं करायचो, ओके, समोरासमोर, आणि आमचं ते कॉम्पिटिशन 100 रुपये प्राइज, की थांबायचं नाही, शिव्या देण्यात दिवस थांबायचं नाही, नॉन स्टॉप. ह्यानं दिली की ह्यानं, ह्यानं दिली की ह्यानं, थांबला तो हारला. कारण का माहित आहे? मनुष्य हा मूळतः इतका पापी आहे, त्याच्यामध्ये हे भरलेलं आहे. ते त्याला एन्जॉय देणार आहे. स्वतःचा राग, स्वतःचा संताप शांत करण्यासाठी अमंगल रीतीने बोलणं त्याला आवडतं. तिकडे तो आकर्षित होतो. आणि पॉल म्हणतो नाही, तुमचं तारण झालं, तुमची डागाळलेली प्रतिमा स्वच्छ झालेली आहे, ती प्रभूने केलेली आहे. आहोत तिकडे जर तुम्ही आकर्षित होता, मारा स्वतःला आणि म्हणा की नाही, मी हे नाही करणार, माझ्या मुखाद्वारे हे नाही येणार. प्रभूला मी जिवंत, पवित्र आणि निर्दोष सादर होण्यासाठी मी सडेतोड स्वतःचा प्रयत्न करेन. मी स्वतःच्या शरीराला कुदळेन, कारण ते आवश्यक आहे. 4था अध्याय आणि 6व्या वचनामध्ये पुन्हा एकदा कलसे पत्राचे आपण पाहतो की काय शिक्षण आहे. तो बोलतो, बाहेरच्या लोकांबरोबर शुद्धतेने वागा, संधी साधून घ्या, तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त असावं, कृपेनं भरलेलं असावं तुमचं बोलणं. ग्रेशियस, तुमचं बोलणं कसं असावं? ग्रेशियस असावं. त्यामधून कृपा दिसावी, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे. माहिती आहे ना मिठाने रुचकर? मीठ भरपूर टाकतात का तुम्ही जेवणात? नाही, रुचकर. जेवढं बोलायचं आहे तेवढंच, नाहीतर काय होतं, बाष्कळ बोलायला तयारच असतो आपण. एक्स्ट्रा बोलून गेला बाबा म्हणतो आपण, काय गरज नव्हती. जेवढे रुचकर बोलायचंय तेवढं. हे कधी समजतं? ज्यावेळेस तुम्ही तारण प्राप्त करता आणि तुम्हाला तुमच्या तोंडावर काय असतं? कंट्रोल असतो. हे फार गरजेचं आहे बरं का. मी अनेक लोकांना पाहतो, काही लोक ज्यावेळेस वयोवृद्ध होत असतात ना त्यावेळेस आपण म्हणतो, नाही हो म्हातारा झालाय, काही समजत नाही त्याला बोलायचं, थांबतच नाही, सुसाट सुटलाय.
कधी कधी आपण म्हणतो नाही हो लहान आहे हो अजून, त्याला समजत नाही, काही कळत नाही. आपण मध्यमवयीन नाही अजून शिकायला लागलाय हो, कळत नाही, समजत नाही. आपण प्रत्येक आपल्या वयामध्ये आपण सबस्टिट्यूट देत असतो, कारण देत असतो वयाचं, सिच्युएशन. नाही हो अजून नाही, अजून नाही. पण प्रियांनो हे ख्रिस्ती विश्वासामध्ये लागू होत नाही. ऍट द टाइम तुमचं तारण होतं, तुम्हाला प्रौढत्व ख्रिस्ताकडून मिळतं. इनफॅक्ट जर तुम्ही शरीरानं प्रौढ होत आहात, आध्यात्मिक दृष्टिकोनात पण प्रौढ होणं गरजेचं आहे. मी असे लोक पाहिलेले आहेत आणि पाहत आहे की जे लोक वयानं ज्यावेळेस प्रौढ होतात ते आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही प्रौढ होतात आणि ते कंपोज होतात. लोक त्यांच्याकडे ज्ञान घेण्यासाठी जातात. त्यांचं बोलणं कृपायुक्त असतं, करुणामय असतं. त्यांच्याजवळ बसल्यानं तुम्हाला आनंद प्राप्त होतो, तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं. आपलंही बोलणं तशाच प्रकारे असावं हा तुमचा उद्देश असावा. आपल्या बोलण्याकडे तुम्ही विशेष लक्ष द्या, कारण शास्त्र म्हणतं जे तुमच्या आतमध्ये आहे ना तेच बाहेर येणार आहे. मत्ते शुभवर्तमानात येशू ख्रिस्त काय म्हणतो बघा, फार सुंदर शिक्षण आहे. आणि मग आपण या ठिकाणी थांबूया. मत्ते शुभवर्तमान 12वा अध्याय. येशू ख्रिस्त काय शिकवण देत आहे बघू बोलण्याविषयी. मत्ते शुभवर्तमान 12वा अध्याय आणि मी 33 पासून वाचतो, लक्ष द्या. मत्ते शुभवर्तमान 12वा अध्याय आणि वचन 33 पासून पुढे. हे संपूर्ण कशाविषयी आहे तुम्हाला वाचल्यानंतर समजेल. तो असं म्हणतो, चांगले झाड चांगले आणि त्याचे फळ चांगले असे म्हणा, अथवा झाड वाईट आणि किंवा त्याचे फळ वाईट असे म्हणा, कारण फळावरून झाड कळते. कशाविषयी म्हणत आहे माहितीये का? बोलण्याविषयी बोलत आहे तो. म्हणजे जे आतमध्ये आहे ना, आपण म्हणतो बोलणं चांगलं आहे, याचं कळणं चांगलं नाही हो वगैरे अनेक गोष्टी आपण बोलत असतो. येशू ख्रिस्त काय म्हणतो बघा. येशू ख्रिस्त असं म्हणतो, झाड चांगले त्याचे फळ चांगले म्हणा, झाड वाईट त्याचे फळ वाईट असे म्हणा. उगीच नावं ठेवू नका. झाड ना खराब आहे पण फळ चांगलं आहे बरं का, फळ चांगलं आहे झाड खराब आहे बरं का, असलं बोलू नका. झाड जसं आहे तसंच फळ आहे हे मी तुम्हाला सांगतो असं प्रभू म्हणतो. पुढे काय म्हणतो बघा, तो असं म्हणतो, सापाच्या पिल्लांनो तुम्ही वाईट असता, तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? म्हणतो तुम्ही मूळता कशी आहे, तुम्ही मूळता वाईट आहे तो म्हणतो, आणि तुम्ही चांगलं बोलण्याचा प्रयत्न करता. तुमचं मूळ काय, अंतकरण काय, वाईटानं भरलेलं आहे, घाणेरड्या गोष्टींनी भरलेलं आहे. तुम्ही कसं काय चांगलं बोलू शकता? काही लोक असतात जे ना असे खूप गोड बोलण्याचा प्रयत्न करतात. कधीही त्यांना बघितलं तर स्माईल असतं, कधीच तुम्हाला असे सिरियस दिसणार नाहीत, ते स्माईल असते. तुम्ही विचार करा ना की मला काही जण असं म्हणतात की तुमचे व्हिडिओज आम्ही बघतो चांगले असतात पण एवढं रागात का बोलता? मी म्हटलं तुम्ही फक्त माझे मेसेजेस बघता, तुम्ही पर्सनली मला भेटत नाही कधी, त्यामुळे तुम्हाला माहित नाही की मी हसतो की नाही वगैरे. तुम्ही फक्त मेसेजेस बघता म्हणून तुम्हाला दिसतं की मी खूप रागात बोलतो, पण रागच नाही येतो. जर सामने मी नुसतं असाच बोललो असतो तुम्हाला. तुम्ही जर आज बघितलं की जे काही प्रसिद्ध प्रीचर्स वगैरे आहेत ना, जे कोणी प्रसिद्ध प्रीचर्स आहेत, खूप सुंदर ते बोलतात, इनकरेजिंग, छान स्माइल करून, आणि मग मस्त ते तुम्हाला आशीर्वाद वगैरे देतील. भले काहीही बोलतील पण आशीर्वाद घ्या, प्रभू तुमचं चांगलं करेल, तुम्हाला काय गरज आहे सांगा बरं, सिस्टर ब्रदर बोलावं, आणि मग तिकडे त्या ठिकाणी लोक जातील, आनंदित होतील. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणून ह्या लोकांना म्हणत आहे, हे कोण आहेत बघा, हे लोक हे आहेत जे लोक या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत, प्लॅन करत आहेत की येशूला काय करावं, पकडावं, मारावं. हे शास्त्री आहेत, हे परुष आहेत, येऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न करतायत, त्याला पूर्णपणे स्क्वीज करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना येशू ख्रिस्त म्हणतो, अहो सापाच्या पिल्लांनो तुम्ही काय करतात? किती कठीण बोलत आहे बघा. जर आज मी असं बोलत नाही, असे शब्द उच्चारले तर किती कठीण होईल. येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो, अहो सापाच्या पिल्लांनो तुम्ही वाईट असता, तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? कारण अंतःकरणात जे भरून गेलं आहे तेच मुखावाटे निघणार. म्हणजे तुम्ही प्रयत्न करताय, चांगलं काय निघत आहे तुमच्या तोंडातून, जे आतमध्ये तेच निघत आहे, दुसरं काहीच नाही. तो म्हणतो चांगला मनुष्य आपल्या चांगल्या भंडारातून चांगले काढतो, वाईट मनुष्य आपल्या वाईट भंडारातून वाईट काढतो.
आपलं बोलणं, आपण ज्यावेळेस बोलत असताना जे आतमध्ये आहे ना ते कधी दडत नाही, ते बाहेर येतच. पण त्याला ना चाणाक्ष बुद्धी लागते, त्याला मॅच्युरिटी लागते समजण्यासाठी. सगळेच समजू शकतात का? नाही. प्रभू येशू ख्रिस्त समजला काय या पुरुषांचं बोलणं, ते काय बोलत आहेत. म्हणून त्यांना तो सरळ काय म्हणतो, अहो सापाच्या पिल्लांनो, आम्हाला कळत नाही का, आम्हाला समजत नाही का. फार आवश्यक आहे बर का. तो बलजिंदर सिंग असो किंवा तो आमखुर नरुला असो, त्यांच्या माग लोंडे चाललेत आणि लोक अंधभक्त झालेत त्यांचे. लोकांना कळत नाही की ते कुणाच्या मागे चाललेत. प्रॉब्लेम काय झालाय माहित आहे का, ते इतकं बाष्कळ बोलतात, इतकं बाष्कळ बोलतात, पण लोक टाळ्या वाजवत आहेत. प्रियानो, हे फार डेंजर आहे. ते इतकं अमोल बोलतात, लोकांना चांगलं वाटायला लागलंय. कारण लोक आंधळे झालेत. कारण ते जे बोलत आहेत ते मनुष्याच्या देहाच्या लाभाचं बोलत आहेत. लोक डोळे बंद करतो, वाव अच्छा बोला मेरे लिए कुछ तो बोलो, आणि लोक आकर्षित होत आहेत, लोकांना चांगलं वाटत आहे. प्रियानो, परिस्थिती फार गंभीर होत चालली आहे मंडळांची, ख्रिस्ती लोकांची. आणि प्रभू येशू ख्रिस्त पुरुषांना बोलतो, अहो थोडस जर लक्ष दिलं तुम्हाला सत्य कळेल. जे अंतःकरणात आहे ना ते सगळं बाहेर येतं. तुम्ही बघा, त्यांचे व्हिडिओज बघा, त्यांचे मेसेजेस थोडे ऐकले, तुम्हाला समजेल की ते जे बोलत आहेत ते फक्त देह आणि देहाच्या रिलेटेड असलेल्या गोष्टी बोलत आहेत. त्याच्यामध्ये येशूचं नाव फक्त देत आहेत. अशा गोष्टी ते बाहेर काढत आहेत जुन्या करारातील. जो अब्राहमाला दिलेला आशीर्वाद आहे, इसाकाला दिलेला आशीर्वाद आहे, आणि ते काउंट करत येतो, तसे आशीर्वाद देव तुम्हाला देईल. लोक टाळ्या वाजवतात, लोक तिकडे आकर्षित होतात, लोकांना आवडत आहे. त्यानं हे कठीण चाललंय. जे प्रौढ आहेत ते समजतील की हे काय आहे. जे प्रौढ नाहीत त्यांची दुर्दशा आहे, त्यांची बिलकुल दुर्दशा आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त स्वतः असं म्हणतो बघा, चांगला मनुष्य आपल्या भंडारातून चांगले काढतो, वाईट मनुष्य आपल्या वाईट भंडारातून वाईट काढतो. मी तुम्हाला सांगतो की मनुष्य जो प्रत्येक शब्द बोलतील, व्यर्थ शब्द बोलतील, त्याचा हिशोब त्यांना न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. कोण बोलत आहे? खुद्द प्रभू येशू ख्रिस्त. जो प्रत्येक व्यर्थ शब्द बोलण्यात येईल त्याचा हिशोब द्यावा लागेल. कारण तू आपल्या बोलण्यावरून निर्दोष ठरशील किंवा आपल्या बोलण्यावरून सदोष ठरशील. बोलण्यावरून असं ज्यावेळेस म्हणतो ना, असं बोलू नका बरं का, म्हणजे आजपासून आम्ही चांगलं बोलणार. पुन्हा ख्रिस्ताची शिकवण वरची लक्षात घ्या. तो असं म्हणतो, जे तुमच्या अंतःकरणात आहे तेच मुखावाटे बाहेर येणार आहे. डोंट फॉरगेट दॅट. जे तुमच्या अंतःकरणात आहे, तुमच्या अंतःकरणात काय आहे समजून घ्या, तपासून पहा. कारण प्रभू आज तुम्हाला पुन्हा सांगत आहे, बघा, अरे काय करू, माझ्या तोंडातून निघून गेलं, काय करू, बोलून गेलो मी. नाही बर का, स्वतःला जपा, स्वतःला जपा. काही लोक आहेत बघा, संपत असताना सांगतो, काही सेवक वर्ग असतात, कदाचित गुंड प्रवृत्तीचे असतात, आणि ते बोलत असताना असं म्हणतात की पूर्वी ना मी एक मोठा गुंडा होतो, आज माझा लोक छळ करतायत. त्यांना माहित नाही माझं पूर्वीचं आयुष्य कसं आहे. जर मी पूर्वीचं असतो ना, आता दाखवलं असतं. तुम्हाला माहित आहे याचा अर्थ काय, की ते पूर्वीचं आयुष्य अजून गेलेच नाही बरं का, ते अजून आतमध्येच आहे. ते फक्त म्हणतं मला चान्स दे. म्हणून काय झालं माहितीये का, मी पूर्वीसारखा नाहीये. पण पूर्ण बदल हा आहे की देव तुमचं डागाळलेलं जीवन काढून टाकतो. मी पूर्वीसारखा नाहीये, असतो तर दाखवला असता. याचा अर्थ अजून ते जीवन मध्ये आहे. ते म्हणत आहे की खेळ मला चान्स दे, मला बाहेर येऊ दे, तू दाबून ठेवले मला. त्यानं हे आपलं काम नाहीये, हे दाबण्याचं काम परमेश्वराचं आहे. आणि परमेश्वर ट्रान्सफॉर्मेशन करतो आपल्याला. परमेश्वर आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन देतो. ही प्रभूची कृपा आपल्यावर आहे. वी नीड टू बी सो मच फोकस ऑन व्हॉट वी स्पीक. का बरं? कारण अंतःकरणात जे आहे ते बाहेर येणार आहे. स्वतःच्या अंतःकरणाला जपा,
स्वतःच्या अंतःकरणाला जपा, कारण ही वेळ जी आहे ती तुम्हाला आणि मला पुन्हा रिकन्सिलिएशन प्रभू बरोबर करण्याची, पुन्हा एकदा आपले संबंध यथायोग्य प्रस्थापित करण्याचे. कारण जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, आदाम आणि हवेद्वारे आपण प्रत्येकानं पाप केलेलं आहे. आदाम आणि हवेद्वारे आपण प्रत्येक जण पापामध्ये. प्रभू येशू ख्रिस्तानं तुमचं आणि माझं डागाळलेलं शरीर जे आहे ते धुतलेलं आहे, आपल्याला पाप विरहित केलं. का बरं? आणि तुमचं आणि माझं स्वर्गामध्ये स्थान निश्चित केलं. पॉल म्हणतो मग आता हे जीवन जगत असताना तुम्ही कशा रीतीने जीवन जगावं यासाठी वचनात तो आपल्याला शिक्षण देतो, आणि त्या शिक्षणाकडे आपलं लक्ष असणं आवश्यक आहे. प्रभू देवात करो या वचनाद्वारे तुम्हाला त्याची कृपा पुरवो. प्रार्थना करूया आपण. देवापा, आम्ही तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो. तुझ्या वचनाद्वारे देवा तू आम्हाला आज 2 गोष्टी सांगितल्यास की प्रभू देवापा आम्ही कष्ट करावं, आम्ही कष्ट करावं आमच्या जीवनामध्ये देवापा. आम्ही कधीही त्यापासून माघार घेऊ नये प्रभू. आम्ही आळशी कधीच नसावं, काम करण्याची हौस आम्हाला असावी. कारण प्रभू देवापा तुला आळशी नाही तर कष्ट करू लोक आवडतात. जे कष्ट करतात ते देण्यामध्ये धन्यता देवा त्यांना आहे. प्रभू आमच्यावर दया कर की प्रभू आम्ही देण्यासाठी कधीही मागे पुढे बघू नये, तर आम्ही द्यावं आणि प्रभूजी तुझं गौरव करावं. आम्हाला प्रभुदेव बापा तू सहायता आणि मदत कर. त्याचबरोबर प्रभू तुझ्या वचनामध्ये देवा आम्ही पाहिलं की आम्ही आमच्या बोलण्याकडे लक्ष द्यावं. आम्ही काय बोलत आहोत त्याकडे आम्ही देव बापा लक्ष ठेवावं. कारण ख्रिस्त म्हणतो जे तुमच्या अंतःकरणात वसलेलं आहे तेच मुखावाटे बाहेर येणार. आमच्या अंतःकरणात काय वसलेलं आहे प्रभू तपासण्यासाठी तो आम्हाला सहायता मदत कर. बाष्कळ गोष्टी, टवाळकी यापासून प्रभू आम्हाला दूर ठेव. अमंगळपणाचं बोलणं यापासून आम्हाला अलिप्त ठेव. आमचे विचार देवा तू शुद्ध कर. कारण प्रभू तुझं गौरव आमच्या जीवनाद्वारे व्हावं, लोकांना कृपा ज्ञान देवा प्राप्त व्हावं, यासाठी आमचं ज्ञानचक्षु देवा तू वाढव. आमच्या मुखाद्वारे कोणत्याही प्रकारची शिवीगाळ नाही, तर लोकांना आशीर्वाद वचन देवा बाहेर पडावी अशी दया देवा तू आम्हावर कर. आम्ही प्रभूजी सर्व गौरव, सर्व मान, सर्व सन्मान देवा तुला देतो, कारण ते तुझं आहे. तू देवापा आम्हाला यथायोग्य मार्गाने चालव आणि तुझंच गौरव प्रभू देवापा तू करून घे. आजच्या या संपूर्ण संदेशाबद्दल आम्ही देवा तुझे आभार मानतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात ही विनंती सादर केली म्हणून देवा तू ऐक. आमेन.